आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहे। आज महत्त्वाची मागणी त्यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे। कोकण रेल्वे त्याचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण व्हावं हा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि 2 ट्रॅक त्या ठिकाणी स्वतंत्र तयार होतील का हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे। काय नेमकी मागणी केलेली आहे आणि कशा पद्धतीनं कोकणवासियांना दिलासा मिळेल? गणेशोत्सव असू द्या किंवा शिमगा असू द्या। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय राहतात, ठाण्यात राहतात, नवी मुंबईत राहतात, पनवेलमध्ये राहतात आणि या सगळ्या लोकांना आपल्या गावी कोकणात जावं लागतं आणि कोकण रेल्वे एक उत्तम सुविधा म्हणून या ठिकाणी आहे। तथापि कोकण रेल्वेला काही मर्यादा आहेत। कोकण रेल्वे मधु दंडवतेजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली BOT तत्वावर, परंतु ती शेवटपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विकास व्हायला हवा होता तो रेल्वे प्लॅटफॉर्मना वाढू शकलो, आम्ही रेल्वे दुहेरी मार्गना करू शकलो, सौंदर्यीकरण विस्तारीकरण स्थानकाचं आम्ही करू शकलो नाही ना, चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही देऊ शकलो आणि त्याच्यामुळं कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि या संदर्भामध्ये कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं म्हणून मी लक्षवेधी आणली। राज्याचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित होते। मी मुख्यमंत्र्यांना कोकणवासियांच्या वतीनं, प्रवाशांच्या वतीनं, मुंबईकरांच्या वतीनं, चाकरमान्यांच्या वतीनं विनंती केली की आपण कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात शासनानं पुढाकार घ्यावा। मला आनंद वाटतो की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं की 6% हिस्सा असणाऱ्या गोव्याने संमती दिले, 6% हिस्सा असणाऱ्या केरळाने संमती दिले, 15% हिस्सा असणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये कर्नाटकने संमती दिली आणि आपला 51% हिस्सा आहे आणि त्याच्यामुळे आपणही संमती देतोय। ती संमती आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आणि कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी शासन त्या ठिकाणी विनंती केंद्र सरकारला, शिफारस केंद्र सरकारला रेल्वेला करेल आणि कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करेल अशा प्रकारचा आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलं आहे, जेणेकरून दुहेरी मार्ग असेल, विस्तारीकरण असेल, स्थानकांचं सौंदर्यीकरण असेल किंवा आणखी मूलभूत सुविधा या कोकणच्या संदर्भात, प्रवासाच्या संदर्भात रेल्वेच्या देता येतील आणि म्हणून एक महत्त्वाचे अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आता स्वतः मुख्यमंत्री पाठपुरावा करून रेल्वे मंत्र्यांशी बोलून कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करणार आहेत। कोकणवासियांसाठी किती मोठा हा दिलासा असणार आहे? नाही, प्रचंड प्रमाणावर आज अर्ध्यापेक्षा जास्त लोक कोकणातील मुंबईत राहतात, ठाण्यात राहतात, नवी मुंबईत राहतात, पनवेलमध्ये राहतात आणि या अशा प्रकारच्या लाखोच्या संख्येनं कोकणात सतत प्रवास करणाऱ्या सणानिमित्त, मग गणपती असेल, शिमगा असेल, नवरात्री असेल, अनेक उत्सवप्रिय कोकण आहे, त्याकरता कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण झाल्यावर प्रचंड मोठा दिलासा या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे। राजकीय प्रश्न आहे। नागपूरमध्ये आपण पाहिलं की जे काही घडलं प्रसंग त्यामध्ये महिला पोलिसांवरती हात उगारण्यात आला, काही ठिकाणी तर त्यांचा विनयभंग सुद्धा जमावाकडून करण्यात आला। पोलिसांचं कुठेतरी खच्चीकरण होते आणि सरकारकडून नेमकी आता भूमिका काय असणार किंवा काय असायला पाहिजे या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। पोलीस आपले रक्षक आहेत, ते डिमोरलाइज होता कामा नये। जी हिंसा पोलिसांच्या बाबतीत झालेली आहे, कुऱ्हाडीनं DCPवर त्या ठिकाणी हल्ला झाला आहे, पोलिसांवरचा हल्ला, हिंसा अजिबात सहन केली जाणार नाही। ही गृह खात्याची, सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यात कुठली हयगय करणार नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे या संदर्भात अंतिम कठोर कारवाई होईल आणि ती व्हावी अशा प्रकारची सर्वांची इच्छा आहे। नाहीतर आपला रक्षक जर हिंसा करणाऱ्यांचा भक्षक झाला तर भविष्यात त्या ठिकाणी अराजकता माजू शकते, म्हणून सरकार या कामी कठोर कारवाई करेल।
खानचं नाव समोर येतं आणि तोच मास्टर माइंड आहे या सगळ्या घटनेचं असं सुद्धा बोललं जात आहे. पोलीस चौकशी करताय, पोलिसांच्या रडारवर. नाही, म्हणून या मागे कोण कोण आहे हे टप्प्याटप्प्यानं बाहेर येत आहे. कोणती औरंगजेब पिलावळ किंवा प्रवृत्ती आहे ही येणाऱ्या काही काळात त्या ठिकाणी पुढं येईल आणि मग औरंग्याची बाजू घेऊन जे लोक या ठिकाणी पोपटपंची करतायत त्यांचं पितळ उघडं होणार आहे. पण आता संघ पण या सगळ्या प्रकरणानंतर ॲक्शन मोडमध्ये आला म्हणा, कारण त्यांनी बजरंग दल असू द्या किंवा इतर संघटना असू द्या यांचे कान टोचलेले आहेत आणि भूमिका संयुक्त नाही असं पण म्हटलं आहे. मला वाटतं संघ ही शांतताप्रिय आहे, त्याच्यामुळे हिंसा कुठूनही होऊ नये ही भूमिका त्या ठिकाणी रास्त आहे. नागपूर शहर हे त्या ठिकाणी शांतताप्रिय शहर आहे, शांततेला मानणारं शहर आहे आणि त्याच्यामुळे शांततेच्या बाबतीत संघाची भूमिका त्याकडे निश्चितच त्या ठिकाणी स्वागतार्ह आहे. साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आणि कोकणवासियांसाठी एक मोठा दिलासा मानला जाणार आहे, कारण कोकण रेल्वेचं जे विलिनीकरण आहे ते येत्या काही दिवसांमध्ये किंवा भविष्यामध्ये भारतीय रेल्वेमध्ये केलं जाणार आहे. याबाबतचा एक जो अहवाल आहे तो सुद्धा केंद्राकडे, प्रस्ताव जो आहे तो सुद्धा केंद्राकडे लवकरच पाठवला जाणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.